मालवणच्या घटनेनंतर पुढची बातमी आता जरांगेने दिलेल्या अल्टिमेटमची। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय। 28 सप्टेंबर पर्यंत आरक्षणावर तोडगा काढा, नाही निघाला तर 29 सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मात्र आंतरवाली सराटीतल्या मराठा आंदोलकांनी जरांगेंच्या या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। आमरण उपोषण न करण्याचा आग्रह आंदोलकांनी धरलाय। बलिदान गेले, त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे, समाजाला मिळालं पाहिजे। त्या लेकरांचं स्वप्न पूर्ण करणं जबाबदारी। मी जबाबदारीच्या दृष्टिकोनातून आरपारची लढाई 29 सप्टेंबरला करायची ठरवली। की बघूया आता देवेंद्र फडणवीसमध्ये किती दम आहे। मराठ्याच्या मनगटाला मनगट लाव म्हणा आता। आम्ही तर लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणार आहेत, पण तो फक्त आंदोलन बघ म्हणा आता। त्यांनी लई मोठी चूक केलेली, त्याला ते भोगावं लागणार। मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देणार। कोण अडवायचं येऊ दे, चल बघू कोण कोण येत आहे ते। आरक्षण ओबीसीतून मिळवून देणार, लढणार आहे मी, 100% लढणार आहे। 29 सप्टेंबरला आमरण उपोषण होणार आहे।